शेतकऱ्यांचा संताप उसळला. तहसील समोर उपोषण, अखेर प्रशासनाला झुकावे लागले. पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतकरी गणेश बाबूराव जाधव यांनी आपल्या शेताचा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाची अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली. तहसीलदारांच्या लेखी आदेशानंतर आणि मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत जाधव यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. मौजे हातगाव बुद्रुक तालुका पाथरी येथील रहिवासी शेतकरी गणेश बाबूराव जाधव यांचे मौजे रेणाखळी शिवारात शेती आहे. मात्र संबंधित काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताकडे जाणारा नंबरधुरा रस्ता अडवला असल्याचा आरोप जाधव यांनी केला. या रस्त्याने येऊ नका, तुम्हाला येथे रस्ता नाही असं सांगून त्यांना अडवण्यात येत असल्याने शेतीपर्यंत पोहोचणंही कठीण झालं होतं. या गंभीर समस्येमुळे संतप्त झालेल्या जाधव यांनी न्याय मिळावा यासाठी दिनांक 11 मार्च 2026 रोजी पाथरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पाथरीचे तहसीलदार शंकर हांदेश्वार यांनी या आंदोलनाची दखल घेतली. त्यांनी जाधव यांना लेखी पत्र देत लवकरच शेताचा रस्ता मोकळा करून देण्याचं आश्वासन दिलं आणि आमरण उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तहसीलदारांच्या आदेशानुसार आणि मंडळ अधिकारी हातगाव यांच्या उपस्थितीत शेतकरी गणेश बाबूराव जाधव यांनी अखेर आपले आमरण उपोषण सोडले. प्रशासनाकडून लवकरात लवकर रस्ता खुला करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.